26 अनिल बेर्देवाड, प्रशांत भाऊ वाडे, नदीम भाऊ शेख आणि त्यांचे सगळे सवंगडी यांच्या कल्पनेतून आणि प्रयत्नातून साकार होत असलेली ही अतिशय प्रेक्षणीय अशी स्पर्धा. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू आणि टोलावलाय त्याला लेगच्या दिशेने आणि 4 धावांनी खातं उघडलंय. याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. आता आलो बापू, थोडं ऍडजस्ट करायला 2-4 सेकंद लागतात. पुढचा चेंडू. अगोटप्प्याचा हा चेंडू आणि फलंदाजापासून थोडासा दूर. वाईटचा कॉल. एक अतिरिक्त धाव पुसतसाठी. आणि गोलंदाजी मार्कवर विपिन सर तुम्हाला सांगावंसं वाटते की ज्याला वाघोलीचा बादशाह म्हणून ओळखलं जातो, मॅन फ्रॉम वाघोली आसिफ शेख यांना आपण पाहतोय. दूरवरती टाकला गेलाय. यावेळेस इंटेंट साफ होता. चेंडूला पाठवून दिले डीप पॉइंट सीमा रेषा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत आमदार चषक चौकार. ताबडतोब फटकाबाजी. सुंदर फटका. 6 धावा. काय फलंदाजी करतोय या क्षणी अनिकेत. पर्यंत आपल्या नावाला साजेशी कामगिरी या इनिंग मध्ये बघितली नाही आपण. यावेळेस गतीने केलेला चेंडू होता. बॅटची किनार घेत केवळ 1 धाव. 4 धावानंतर 5 चेंडूनंतर धावसंख्या आहे 20 धावा. ताबडतोब अशी फलंदाजी आपण पुसत संघाकडून बघतोय. नक्कीच सर, परंतु पहिल्या इनिंगला जर आपण सुरुवात झाली होती तेव्हा देखील आपल्याला याच प्रकारच्या धावा दापलकरती पाहायला मिळाल्या होत्या. पहिल्या षटकात मला वाटते तब्बल 20 ते 21 धावा देखील उमरीच्या संघाने देखील बनवल्या गेल्या होत्या. त्यामुळे अगदी पावलावरती पाऊल ठेवून इथे फलंदाजी केली जाते. आणि दुसरी गोष्ट सांगावीशी वाटते सर, गोलंदाजी मार्कवर आपण एक मोठा म्हणजे ऑल इंडिया आयकॉन मधला एक खेळाडू आसिफ शेखला देखील पाहतोय. परंतु दुसरीकडे षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली अनिकेत नागठाणे, एक विदर्भातील युवा खेळाडू म्हणून अगदी 20 ते 21 वर्षाचा खेळाडू, एक उभरतं नाव विदर्भ क्रिकेट टेनिस क्रिकेटचं उभरतं नाव ज्याचं ओळखलं जातो ते अनिकेत नागठाणे. एका तगड्या गोलंदाजाच्या समोर देखील चांगली फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. अतिशय स्थिर अशी खेळी अनिकेत कडून आपण बघतोय. आसिफ सारख्या गोलंदाजाचा ज्या पद्धतीने समाचार घेतलाय, कौतुक करावं लागेल त्याच्या स्थिरतेचं. आणि सचिन हा जो ग्रीन टेनिस बॉल आहे, सगळ्या महाराष्ट्रभर तू टुर्नामेंट्स कव्हर करतोय समालोचनातून, तो लाल टेनिस बॉल पेक्षा प्रचंड वेगळा आहे. खूप मोठी तफावत आपण त्या दोन्ही बॉल्स मध्ये बघतो. सुंदर क्षेत्ररक्षण आसिफ कडून. नक्कीच सर, तुम्ही ज्या प्रकारे प्रश्न विचारलात मला नक्कीच सांगावं असं वाटतंय सर, कारण आपण अधोगतीच्या क्रिकेटमध्ये जे आधुनिक क्रिकेट अपडेटेड क्रिकेट म्हणतो ना, की आजकाल आपल्या इकडे ग्रीन बॉल यूज केला जातोय, परंतु थोडंसं हँडल करणं आपल्या इकडल्या खेळाडूंना थोडंसं अवघड जातंय.
कारण पश्चिम महाराष्ट्रात याच प्रकारच्या चेंडूवरती सामने होतात. हे बघू शकता. मी हेच सांगणार होतो की या ग्रीन बॉलला चेंडूवरती जेव्हा चेंडू आपण आपटतो तेव्हा उसळी देखील प्राप्त पाहायला मिळते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. चक्रधरने खांद्याचा यूज करून ते चेंडूला आपटलं होतं. बॅटचा माईमचा येज आणि विकेट किपरच्या हातामध्ये संघाला लागला तो पहिला मोठा हादरा. बिग विकेट अनिकेत नागठाणे. बॅक टू द पवेलियन. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला गेलात ते होते आमचे विपिन पवनकर सर. खेळाडू देखील आहेत बीसीसी संघाचे. परंतु इथे मात्र संघामध्ये वापसी केली का? दुसरीकडे जर पाहायला गेलं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र अनिकेतच्या बॅटमधून एक तडाखेपण झाली आहे. छोटीशी पारी असो परंतु एक छोटीशी झुंजावती पारी आपल्याला अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळाली. त्याची जागा घेण्यासाठी संघाचे कर्णधार आले. तिथे रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. झालीये पूर्ण झालीये धाव आणि एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. धावफलकावरती लागल्या जात आहेत ते 20 धावा. म्हणजे जर एकंदरीत धावसंख्येचा जर विचार केला तर अद्याप यशस्वी पाठलाग केला जातोय. कारण जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते 16च आहे आणि काढल्या जात आहेत ते 14च्या सरासरीने धावा. म्हणजे जवळपास पावलावरती पाऊल ठेवून जे इक्वेशन आहे त्या प्रकारची धावसंख्या इथे काढली जाते. गोलंदाजी मार्कवर आहेत ते चक्रधर आणि समोर असतील ते रवी शर्मा. या दरम्यान अगदी फुलर लेनचा चेंडू ब्लॉक बॉल मध्ये त्याला यॉर्कर बॉल म्हणलं जातं आणि एक धाव तिथे पाहायला मिळाली आहे. आणि पंचाचा काय डिसिजन आलाय का? ओ पंचाचा डिसिजन आलाय. इट्स अ नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. कर्णधार डीजे भाऊ थोडंसं लक्ष असू द्या मॅच कडे देखील. चला सॉरी. गोलंदाजी मार्कवर चक्रधर आणि समोर फलंदाज संघाचे कर्णधार गिरीधर हातमुळे. धावसंख्या आहे 23. फटका फसलाय परंतु झेल मात्र राहणार नाहीये. बघूया एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. एकच धाव पाहायला मिळते कारण फ्री हिटचा चेंडू होता. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते 24 धावा. परंतु चक्रधर गोलंदाजी मार्कवर चक्रधर गोलंदाजी करतोय. मला वाटतंय चक्रधरचा आजच्या दिवसातील तिसरा नो बॉल आहे. रवी शर्मा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आडव्या बॅटने फटके म्हणजे डोक्यामध्ये एकच माइंडसेट ठेवून फलंदाजीला आलेले आहेत की फटके मारायचे आहेत. पुसदचा संघ पुन्हा एकदा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक जुबेर प्रीमेडिटेशन येत आहे. पाहू शकता प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे जुबेरचा. कारण झेल होणार नाही येते त्याला माहिती होतं. टप्पा चेंडूचा ओळखला. छोटा स्वतःला थोडंसं मागे केलंय आणि धाव मात्र वाचवल्या गेले. चांगलं षटक इथे आपल्याला चक्रधरच्या या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर एक गडी बाद देखील केलाय आणि धावा खर्च केलाय ते केवळ 4. म्हणजे निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत ते 25 धावा. एक गडी बाद. चला सूचना आहे अंपायर. टीम मीटिंग अलाउड नाही आता कारण वेळेचं बंधन असणार आहे. आता गरज आहे ती 36 चेंडू आणि 100 धावांची. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 16.67. प्रत्येक षटकामध्ये 16.67 धावा काढाव्याच लागतील जर या सामन्यामध्ये पुसद संघाला जिंकायचं असेल तर. आणि हे 100 धावा डिपेंड कराव्या लागतील उमरी संघाला जर जिंकायचं असेल तर. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं स्वतःच आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो भास्कर.
36 चेंडू आणि 100 धावा. आजच्या दिवसातील निर्णायक मुकाबला आमदार चषक 2026. आजचा पहिला दिवस या चषकातील आणि पहिल्या दिवसातील शेवटचा आणि महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. गोलंदाजी मार्कवर भास्कर आणि समोर आहेत ते शर्मा, रवी कुमार शर्मा. ओहो, गती गती पाहू शकता. इथे भास्करची गती पाहू शकता. पडल्याच्या नंतर उसळी देखील कमी पाहायला मिळाली आहे. बॅट फिरवण्याच्या अगोदर चेंडू मात्र विकेट किपर राहुल राठोडच्या हातामध्ये जाऊन स्थिरायला डॉट बॉल येतोय. प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र प्रेशर वाढलं जात आहे. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 35 चेंडू 100 धावांची गरज आहे. 17.14 धावा प्रत्येक षटकामध्ये काढाव्याच लागतील जर पुसद संघाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. आपण पाहतोय आमदार चषक 2026 भोकर आणि या स्पर्धेतील निर्णायक मुकाबला. आजच्या दिवसातील शेवटचा आणि निर्णायक मुकाबला. दोन तगडे संघ पुसद वर्सेस उमरी. गोलंदाजी मार्कवर भास्कर पुन्हा एकदा धावतोय. समोर असेल तो रवी कुमार शर्मा. पुढे टाकलाय ब्लॉक होल मध्ये, फॉलो थ्रो मध्ये आपलातून क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले. धावण्याचा प्रयत्न देखील झालाय परंतु नॉन स्ट्रायकर यांना नकार दिला गेलाय गिरीधर हातमोडे यांनी. परंतु पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सामना अजून संपलेला नाहीये. चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. कारण सामना जरी निर्णायक असेल तो हा सामना मात्र शेवटच्या षटकापर्यंत जाईल यामध्ये काही द्विमत नाहीये. ज्या प्रकारे सामना पुढे जातोय तसं तसं सामन्यामध्ये मात्र रंगत कायम होतीये. दोन बॅक टू बॅक डॉट इथे पाहायला मिळालेत भास्करच्या गोलंदाजीमध्ये. फुल टॉस चेंडू गती होती. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये तिथे खेळला गेलाय. एक धाव तिथे पूर्ण करतील आणि आता स्ट्रायकर यांना संघाचे कर्णधार गिरीधर हातमोडे. बघूया संघाचे सर सेनापती कॅप्टन संघ अडचणीत सापडलेला आहे आणि त्या अडचणीतून बाहेर काढतील का? या अडचणीचे संकट मोचक होतील का संघाचे कर्णधार गिरीधर हातमोडे? फटका फुल टॉस होता ऑन साइडच्या दिशेमध्ये खेळलाय. तिथे आहे जुबेर. एक चांगला आणि तंदुरुस्त क्षेत्ररक्षक. मिळते ती केवळ एकच धाव. चक्रधरच्या षटकामध्ये केवळ 4 धावा आणि या षटकामध्ये 4 चेंडूवरती केवळ 2 धावा. म्हणजे आपलातून गोलंदाजी ते पाहायला मिळते. नक्कीच आसिफच्या षटकामध्ये 21 धावा घेतल्या होत्या परंतु मागच्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे धावावरती अंकुश लावला गेलाय एकंदरीत चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. संघाचे संघ मालक ज्या प्रकारे गोलंदाजी होतीये थोडेस खुश असतील. रवी शर्मा स्टेप आउट झालेत. फटका खेळलाय आणि काय चेंडू अडवलाय. अगदी एका हाताने धावत्या पाण्यातील माशाला जसं अलगत उचललं जातं त्या प्रकारे ते चेंडूला उचललं गेलंय कुणाल खोंडने. एक धाव पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आणि त्यांना चांगली साथ मिळते ती क्षेत्ररक्षकाची. एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. धाव संख्या एका धावेने वाढते ते 28 धावा. गरज आता 31 चेंडू आणि 97 धावाची. इम्पॉसिबल असं नाहीये परंतु त्या प्रकारचा खेळ देखील तुम्हाला करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर भास्कर. शेवटचा चेंडू आलाय. फटका आलाय आणि चेंडूला पाठवलंय. हवाई यात्रेमध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार.
थँक्यू. षटकाराच्या सहाय्याने 40 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जसं जसं सामना पुढे जातोय तसं तसं सामन्यामध्ये मात्र रंगत कायम येते. ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागला की काय नाहीये. पंच धाग्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आणि त्याच प्रकारचा चेंडू इथे आसिफ कडून देखील आपल्याला डिलिव्हर करताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, तंदुरुस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चांगली गोलंदाजी आहे. एक धाव पाहायला मिळते आणि एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या वाढतीये. 41 धावा, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. 1 आणि 2 धावेने उमरीचा संघ इथे मात्र खुश असेल. आसिफ शेखच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि षटकाची समाप्ती. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागले गेलेत ते 1 गडी बाद, 41 धावा. चार षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता 24 चेंडू आणि 84 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 21 धावांची गरज. स्ट्रायकरला रवी शर्मा. दूरवरती दूरवरती टाकला गेलाय. पंचाचे हात समांतर झालेत. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. वाईड बॉल कॉल आणि एका धावेच्या सहाय्याने 42 धावा देखील धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुल टॉस आणि जुबेरच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलाय आणि संघाला लागलाय तो. याबरोबर दुसरा हादरा रवी शर्मा झगडत असलेले इथे मात्र बाद होताना आपण पाहतोय. मी पुसद आणि पुसद परिसरातील खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपल्याच परिसरातील धीरज ढोरे, धीरज सर ढोले यांचं एक शॉप आहे शर्वरी स्पोर्ट्स म्हणून. तर आपल्या विदर्भातील खेळाडू आणि पुसद येथील खेळाडूंना क्रिकेटबद्दलचं साहित्य लागत असेल, इवन परांडा बॅट्स, युनिक परांडा बॅट असो, 7Rचा बॅट असो, डबल एचा बॅट असो, अगदी मोफत आणि मुबलक दरामध्ये, मापक आणि उपलब्ध दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू होता. फटका मारण्याचा प्रयत्न देखील झालाय. धाव मिळणार नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मला वाटतंय 48 धावा. आता थोडंसं सामना दूर जातोय कारण 22 चेंडू आणि 77 धावांची गरज आहे. सुमित सिंग रावत 2 चेंडू आणि 6 धावांवर फलंदाजी करतोय.
पुन्हा एकदा दिशाहीन डाऊन द लेग चेंडू, केवळ दिशा दाखवली तिथे आहे तिथे क्षेत्ररक्षक अडवलं जाईल. चेंडूला एकच धाव पाहायला मिळते. चार चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 49 धावा दापलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण भास्करला पाहतोय. परंतु अजूनही कप्तान कर्णधार अजूनही खेळपट्टीवरती आहेत. ऑनसाईडच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. 1 धाव तिथे पूर्ण केली जाईल एका धावाची असं आहे. आणि संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय परंतु उशीर झालाय. परंतु सुमित सिंग रावत या खेळाडूकडे सामना कलाटण्याची कला आहे. मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो परंतु ओळखला जातो म्हणून चालणार नाहीये. खेळ मात्र करावा लागेल. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूचा इथे मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवून दिलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ सीमा रेषा पार येतोय. तुलसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड पोमनाळकर षटकार. च्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. आता 18 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे म्हणजे 23 रन पर ओव्हर. गोलंदाजी मार्कवर आयुब, एक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. कारण मागच्या 2 सामन्यामध्ये जर पाहिले गेले तर ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे आयुबने, एक संघाला एक नवीन गोलंदाज सापडलाय खलील सरांना. बघूया या सामन्यात कशा प्रकारे गोलंदाजी करेल. ओहो आयुब काय गोलंदाजी करतोय भाऊ. मोठे मोठे धुरंधर फलंदाजांना चकवण्याचं काम इथे मात्र आयुब कडून पाहायला मिळते. मला फक्त नक्की सामने आठवत आहेत. मागच्या 3 वर्षापासून आयुब आपल्या संघासोबत येत होता परंतु केवळ 12th मॅन म्हणून तो बसत होता नाव सांगण्यासाठी. परंतु काय गोलंदाजी करतो हे माहिती नव्हतं. फुल टॉस चेंडू इथे मात्र नो बॉल कॉल घोषित केलं गेलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात.
त्याला पाहायला मिळते. नक्कीच या संघातील एक अष्टपैलू खेळाडू साई लांडगे आज आपल्याला पाहायला मिळत नाहीये. फलंदाज जरी झगडत असले परंतु सुमित सिंग रावत 5 चेंडू आणि 19 धावा. गिरीधर हातमोडे 13 चेंडू 15 धावा. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर रविकुमार 14 चेंडू 11 धावा. परंतु सुमित सिंग रावत आपण पाहतोय 5 चेंडू आणि 19 धावावर फलंदाजी करतोय. एक मात्र फलंदाज जो की अनिकेतच्या नंतर ज्याने चांगली फलंदाजी केली तो म्हणजे सुमित सिंग रावत. एक चांगला स्टार्ट चांगली सुरुवात अनिकेतकडून पाहायला मिळाली होती परंतु तो बरकरार इथे मात्र ठेवली नाहीये. त्यामुळे संघ थोडासा पिछाडीवर आहे. दिशाहीन चेंडू पंचाचे हात इथे समांतर आणि धाव फलकावरती धाव वाढली एक अवांतर. एक्स्ट्रा धावाच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये भर 70 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 11 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. जे मोठी धावसंख्या दिसतीये परंतु सामना आहे. ते म्हणतात ना की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाहीये. सुमित सिंग रावत हे करून दाखवतील का? गोलंदाजी मार्कवर चक्रधर. यावेळेस मात्र बॅटचा एज आणि संघाला लागलाय तो मोठा हादरा. बिग विकेट ऑफ द मॅच. संघाचा आयकॉन खेळाडू सुमित सिंग रावत बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज नाव काय? 1 मिनिट. अनिकेत चव्हाण नवीन फलंदाज. अनिकेत अगदी ब्लॉक होलमध्ये टाकला गेला चेंडू. ऑन साईडच्या दिशेमध्ये चेंडू जातोय तो येतोय तो शुभम मुंडकर डावखुरी हाताचा फलंदाज आहे. उजव्या हाताने चेंडू फेकतो. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्याने 71 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. माफ करा, यस 71 धावा. आणि समोर असतील गिरीधर हातमोडे संघाचे कर्णधार ज्यांनी आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्या आहेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील. कटर चेंडू फटका आलाय. शुभम मुंडकर त्याच्या खाली आहे आणि संघाला आणखी एक झटका. संघाचा सर सेनापती कर्णधार कॅप्टन बॅक टू द पवेलियन. राघू पिंजऱ्यात आला पण आवाजानं उडून गेला भाऊ. एकाहत्तर धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 4 गडी बाद. आता नवीन तो फलंदाज आहे पुसतचा मारी जय राठोड उर्फ मारी. बघू शकता फुलटच चेंडूवरती केवळ कलाटणी दिली आहे. चेंडूला दिशा दिली ऑन साईडच्या दिशेमध्ये. जुबेरचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एक्का दुक्का आता नाही चालणार कारण आता मोठे फटके मारावे लागतील. 72 धावा
परंतु मोठे फटके जरी मारले तरी असं वाटतंय की सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे, कारण 7 चेंडूमध्ये 53 धावा. बघूया अनिकेत चव्हाण काय करतील. स्लोर वन चेंडू, गती परिवर्तन इथे चक्रधरकडून पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक नाहीये, प्रेक्षकाला विनंती आहे तो बॉल फेकायचा प्लीज. थँक्यू भैया, भाग थँक्यू. 76 धावा चौकाराच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 49 धावांची गरज असणार आहे. थँक्यू. ज्याने बॉल फेकलाय ना त्याचं मनापासून धन्यवाद भाऊ. सहा चेंडूमध्ये 49 धावांची गरज. समोर असेल तो जय राठोड. फटका आलाय तिथे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र गॅपमध्ये जाईल का? नाहीये. क्षेत्ररक्षक धावून आलाय जुबेर. एक धाव पाहायला मिळते. विजय राठोड जांभळेकर यांना विनंती आहे स्टेजवरती या, कारण आता फार गरज आहे तुमची. अयुब राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतील अनिकेतसाठी. फटका मिस टाइम झालाय. राहुल राठोड त्याच्या खाली विकेट किपर आणि आणखी एक संघाला लागलाय हादरा. गडी बाद होतोय. चव्हाण बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो पीके ना. यस. फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु स्लोअर वन चेंडू आईबकडे. या चेंडूने दाखवले की व्हेरिएशन देखील आहेत. खलील सर यांना सांगू इच्छितोय की का छुपाता हे हिरा अब तक. चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आयुबने. हे बघू शकता सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अद्याप आयुबने 1.4 षटक टाकलेत आणि केवळ 8 धावा खर्च केलेत. सुंदर गोलंदाजी आपल्याला या बॅटिंग ट्रॅकवरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र दूरवरती चेंडू टाकलाय. पंचाचे दोन्ही हात समांतर. आता हात समांतर झालेत, पाय मात्र समांतर होऊ नयेत. एक धाव, वाईट बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम झालाय आणि आयुबला मिळेल का आणखी एक सफलता? यस, मिळालीये. भास्करचा एक आपलातून जेल आणि बाद होताना आपण पाहतोय. पर आयुब, काय भेदक अशी गोलंदाजी त्यांनी केली आहे. चक्रधरला देखील 3 विकेट मिळाल्यात. आयुब 2 विकेट मिळालेत आणि इथे हा सामना मात्र एक तर्फी जिंकला गेलाय. वेल प्लेड, वेल डन. फायनल मध्ये प्रवेश केलेले संघ कारंजा, उदगीर आणि त्यानंतर खलील 11